एकनाथ शिंदे हे नाराज नसतात, तर हे आक्रमक असतात. ते रडत नाहीत तर लढत असतात. मला वाटतं नाना पटोलेंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उभाटाला बरोबर घ्यायचं नाही अशी त्यांची मानसिकता दिसते. म्हणून उभाटाचा कार्यक्रम संपलाय की काय अशी शंका यायला तर जागा आहे. काल बाळासाहेब थोरातांचं जे काही स्टेटमेंट होतं, त्यांनी सांगितलं होतं की आमचे आमदार फुटू नयेत याची आम्ही काळजी घेतो. म्हणून मुळात काँग्रेसमध्येच एक वाक्यता नाहीये. मध्ये झालेली बैठक, त्याच्यानंतर एका गाडीमध्ये शरद पवारकडे उद्धव ठाकरे साहेबांकडे जाणे, हा सगळा प्रकार आता फक्त विरोधी पक्षनेता कोण होईल यावर त्यांची चाललेली ती खलबतं आहेत. केवळ 48 तासामध्ये यांच्याकडून हे होणं शक्य नाही हे त्यांना माहीत असल्यामुळे आता महायुतीची सत्ता येणार यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे वरिष्ठ नेते ठरवतील आणि त्याची ही घोषणा मला वाटतं 25 तारखेला होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर नाही झाले तर दुसरेही काही मार्ग मोकळे आहेत असे संकेत तुमच्या पक्षात देण्यात येत आहे. कोणा दुसऱ्यासोबत तुम्ही जाऊ शकता? शरद पवार? यामध्ये वाद होण्याचं कोणताही कारण नाही. मुख्यमंत्र्यांचं कालही मी सांगितलं, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर ही निवडणूक लढवली गेली. या बाकी सर्वे बरोबर जर आणखीन दुसरा एक सर्वे पाहिला तर मुख्यमंत्र्यांची पक्षाची भूमिका नाही तर आमच्या सर्व कार्यकर्त्याची जी इच्छा आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले पाहिजेत. म्हणून त्यावर अखेरला निर्णय हा वरिष्ठ नेते घेतील. त्यावर आताच आम्ही कोणताही भाष्य किंवा वाद घालणार नाही. हो, पण त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रसंगी कुठलीही तडजोड स्वीकारणार का? तडजोडीवर करायचा प्रश्न येणार नाही. त्या लेवलला कुणी जाणार नाही. मला वाटतं सामंजस्याने आणि एक आत्मविश्वासाने ह्या सर्व निर्णय घेतले जातील आणि त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असावेत हा जो आमचा आग्रह आहे त्याला कदाचित मान्यता सुद्धा मिळेल. बरं, शिवसेनेचे अनेक उमेदवार नाराज आहेत कारण भाजपनं तुमच्या त्यांच्या मतदारसंघात अपक्षांना मदत केली आणि त्यामुळे हे नाराज उमेदवार इतर पक्षांच्या, काँग्रेसच्या किंवा अजून कोणाच्या संपर्कात आहेत असं पण काँग्रेसचं म्हणणं आहे. नाही, उद्या निकाल लागणार आहे. उद्या निकाल लागल्यानंतर खरं चित्र स्पष्ट होईल. आजच कुणावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा उद्या जेव्हा निकाल लागेल त्या टायमाला निश्चितच आमदारांची बैठकीत बोलवले जाणारच आहे. त्यातल्या त्यात जे पराभूत आमदार असतील त्यांची बैठक बोलवली जाईल. त्यांच्याकडून तो आढावा घेतला जाईल आणि त्या आढाव्यानंतर मग त्याच्यावर काय कारवाई करायची का किंवा काय निर्णय घ्यायचा हे पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब ठरवतील. पण भाजपनं खरंच केलंय असं मला कुठेही असं जाणवलेलं नाहीये आणि त्याच्यावर मी आता कोणताही विदाऊट पुराव्याचे कोणतेही आरोप करणार नाही. प्रसंगी शरद पवारांबरोबर जाणार अशा संदर्भातल्या चर्चा सध्या सुरू आहेत सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांमध्ये आणि त्याला तुमचं नाव जोडलं की तुम्ही असं काहीतरी नाही, शरद पवार बरोबर जाण्याचा प्रश्न नाही. शरद पवार कुठे जातील हाचा एक मोठा प्रश्न आहे. शरद पवार हे महाविकास आघाडी बरोबर राहतील असं कोणीही त्यांच्या पक्षातला नेताही छातीठोकपणे सांगू शकत नाही. म्हणून शरद पवारच्या भूमिकेबद्दल संभ्रमपूर्ण पक्षातील कार्यकर्त्यांनाही आहे, नेत्यांनाही आहे आणि उभाटा गटातली लोकांनाही आहे. एकंदरीत महाविकास आघाडीला याबद्दल संभ्रम निर्माण तयार झालेला आहे आणि मग या महाविकास आघाडीची फूट कशी टाळता येईल यासाठी ते सगळेजण प्रयत्नशील आहेत. शरद पवार एकनाथ शिंदेने पाठिंबा देऊ शकतात, कुठेही जाऊ शकतात. शरद पवार काही करू शकतात. मागच्या वेळेला भाजपला विदाउट टर्म कंडिशनचा त्यांनी पाठिंबा दिला होता 2014ला. म्हणून शरद पवारांच्या भूमिकेवर आज कोणीही ठामपणे कोणी सांगू शकत नाही, पण योग्य वेळेला ते निर्णय घेतील. म्हणजे थोडक्यात शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याची शक्यता दिसते. आम्ही एकत्र जात नाहीये. ते कुठे महायुती बरोबर ते येतील का नाही हेच हा प्रश्न आहे. तुम्ही बऱ्यापैकी हिंट देता या संदर्भातला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, मार्ग कोणता आहे असं? हो, माझ्या पक्षाचा नेता आहे. माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होऊ नये असं माझं मत असतं का? माझ्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री व्हावा. भाजपला वाटतं, आता भाजपच्या नेत्यांनी सांगितलं बावनकुळे साहेबांनी की देवेंद्र फडणवीस झाले पाहिजेत. अजितदादाच्या काही ठिकाणी बॅनर लागत आहेत. मग आम्ही गपचूप बसलेलो आहोत.
नमस्कार करत बसलेलो आहोत अशातला थोडी भाग आहे. आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याला, आमदारांना, पदाधिकाऱ्यांना सुद्धा वाटतंय की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि त्यात गैर काहीच नाही. संजय राऊत म्हणाले की संजय शिरसाट मणिपूरला जातील, मणिपूरला अडाणीने रिसॉर्ट बांधले आहे. मला संजय राऊतला एक सांगायचं आहे, मणिपूर वगैरे हे भारतातल्या भागामध्ये घेऊन जाण्यापेक्षा मला लंडनला घेऊन जा. लंडनला जर घेऊन गेले तर तिथलचं आपले असलेले काही सर्व काय म्हणता येईल ते तर एन्जॉय करण्यासारखं जे काय आहे ते आम्हाला याच देही या डोळ्यात पाहता येईल. अचानक टक्केवारीमध्ये वाढ झालेली आहे. इलेक्शनच्या सुरुवातीला 66.5 टक्केवारी होती, नंतर 65.11 झाली, नंतर 65.2 झाली आणि शेवटी पुन्हा 66.5 करण्यात आली. तर ही टक्केवारी वाढल्यामुळे संभ्रम आहे. संजय राऊतांनी त्याच्यावर टीका केली आहे की अचानक टक्केवारी वाढ होते, हा काय खेळ आहे, निवडणूक आयोगाने सांगावं. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? टक्केवारी वाढण्याचे अनेक कारण आहेत. एक तर सर्वात महत्वाचं जनजागृती झालेली आहे. निवडणूक आयोगापासून तर सर्व यंत्रणा मतदान करण्याचं आव्हान हे प्रत्येकाला करत आलेलं आहे. महायुतीला होणार आहे आणि हीच जी जळफळाट आहे ही उभाटा गटाच्या नेत्याला होते. परंतु आता जे सरकार गतीने चाललंय त्याच्या मागे आम्ही उभे राहू असं जनसामान्याची भावना आहे. बच्चू कडू म्हणतायत की त्यांना महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनी संपर्क केला आहे. अपक्षाला संपर्क केला जातो. अपक्षाचा जे काही निवडून येणार असतात त्याच्याशी संपर्क केला जातो. आणि बच्चू कडूला माहिती की दरवेळेला आपण अपक्ष जरी असलो तर प्रत्येक वेळेला प्रत्येकाला आपण पाठिंबा दिलेला आहे. म्हणून ते काही नवीन करतायत आणि आम्ही काही नवीन करतो अशातला काही भाग नाही. हा जो तोड बंद ठेवतील अशी शक्यता कमी आहे. संजय राऊतच महाविकास आघाडीचा बिघाडा करतील, ते कुठेही एक राहणार नाही. याच्यात भीष्माचार्याची भूमिका ज्या शरद पवारांनी घेतलेली आहे ते मात्र एक योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. या सगळ्या मारामारीमध्ये उभाटा गट कुठं दिसत नाहीये. काँग्रेसवाले आपली सेपरेट चूल मांडण्याच्या तयारीत आहेत. त्यांना एवढी जाणीव निश्चित झालेली आहे की काही झालं तरी विरोधी पक्षनेतापद हे त्यांच्याकडे जाणार आहेत, म्हणून ते निश्चिंत आहेत. बाकीच्यांनी काय करायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मागच्या वेळेस असं म्हणाले होते की तुम्ही संजय राऊत त्यांच्या बोलण्यामुळे, संजय राऊतांच्या वर्तनामुळे सत्ता आमच्या हातात आली. यावेळेस त्यांच्यामुळे येणार आहे का तुमच्यामुळे येणार? संजय राऊतला आम्ही थँक्स म्हणतो. संजय राऊतने जी काही महाविकास आघाडीची वाट लावली ना, मला वाटतं घरका भेदी लंका ढाय हा जो प्रकार आहे हा संजय राऊत सारख्या लोकांनी केलेला आहे. चांगला शुभ शकून आहे. विदर्भामध्ये जे निवडून येणारे आमदार आहे त्यांना त्याची सावध भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे. त्यांना वडेट्टीवार हे एअरलिफ्ट करणार आहेत अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे. एअरलिफ्ट करतात ते काय आजारी आहेत का? अहो, एखाद्या पक्षाचा आमदार इतरांकडे जाणं किंवा गायब होणं हा छोटा प्रकार नाही आहे. लोकप्रतिनिधी आहेत ते. उठाव अशा पद्धतीने केलं जात नाही. म्हणून असं न करता सरळ सरळ बोलवा ना त्यांना, ते येतील. जे निवडून आलेले ते येतील, तुम्हाला भेटतील. मग तुम्हाला कोणत्या हॉटेलमध्ये ठेवायचा तो निर्णय घेतला पाहिजे. परंतु असे एअरलिफ्ट करण्याचे प्रकार आता जर करायला लागले तर याचा घोडेबाजारीला ऊत येण्याची शक्यता नाकारता येते. प्रकाश आंबेडकरांनी असं वक्तव्य केलं आहे की सत्ता स्थापन करू शकणाऱ्यांना आम्ही पाठिंबा देऊ. तुम्ही कसं वक्तव्य? निश्चित त्यांची चांगली भूमिका आहे. सत्तेमध्ये राहून पक्षाचा विस्तार करता येतो. सत्तेमध्ये राहून ज्या मतदारसंघामध्ये लोकांना आपण आश्वासन दिलेत परंतु तिथं आपले उमेदवार आले नाहीत तिथेही काम करता येतात. म्हणून प्रकाश आंबेडकरांनी चांगली भूमिका घेतली, त्यांचं आम्ही स्वागत करतो. संजय राऊत म्हणाले की प्रकाश आंबेडकरांचे 50 ते 60 आमदार निवडून आले तर आम्ही त्यांना संपर्क करू. संजय राऊतने हे त्यांना दिलेला त्यांचा टोमणे किंवा त्यांचा केलेला हा अपमान आहे. मला वाटतं अशा प्रकारे एखाद्या नेत्याचा अपमान करणं हे गैर आहे. एकेकाळी त्यांचे पाय धरायला, पाय चेपायला हेच लोक गेले होते. त्यांना हजाजी करायला हेच लोक गेले होते. आणि अशा एका बाबासाहेबांच्या नातूचा अपमान हा तमाम दलित समाजाचा अपमान आहे असं मी मानतो. वेळेत निर्णय झाला नाही तर भाजपवाले गौतम अदानीला सुद्धा मुख्यमंत्री करतील असं म्हणतात संजय राऊत. गौतम अदानी करू, त्याची चिंता तुम्ही करू नका.
कुणाला मुख्यमंत्री करायचा हा निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला आहे. एवढं त्यांनी मान्य केलंय की सत्ता आमची येणार आहे, हे काही कमी नाही आहे. राज्यपाल भवनात भाजपची शाखा चालते, आमच्या वाटेला बहुमत आलं तरी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करतील, मात्र आम्ही तरीही सत्ता स्थापन. अहो, जे निवडून येतात त्याची यादी अख्खा महाराष्ट्र जाणतो. त्याचे किती निवडून आलेत ही यादी समोर असते. हा निव्वळ विद्यार्थ्यांनी केलेला आरोप आहे. जो शाळेत गेला नाही तो आजकाल इतिहासावर बोलायला लागला, त्याच्यातला हा प्रकार आहे. म्हणून ज्यांना माहितीच नाहीये ही, आम्ही सुद्धा काही अपक्षांच्या संपर्कात आहोत. आम्ही हे नाकारत नाहीत, कारण सत्ता चालवताना बहुमतामध्ये जर सरकार चालवलं तर निर्णय घेण्याला सोपं जातं आणि निर्णय घेताना सर्वांचं मत एकत्रितपणे यावं ही आमची भूमिका आहे. असे अनेक निर्णय आहेत ज्या निर्णयासाठी आम्ही विरोधी पक्षांचे असं आम्ही मानणारे मधले आहोत. मवियाच्या कालच्या बैठकीमध्ये नाना पटोले नव्हते, ते बरंच काही सांगून जाते की मवियामध्ये सध्या काय स्थिती आहे. स्थिती चांगलीच आहे त्यांची. नाना पटोलेला माहिती आहे, जरी त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं नाही किंवा त्यांची सत्ता आली नाही तरी ते विरोधी पक्षनेता पदावर ते राहणार आहेत. आणि जर विरोधी पक्षनेता जर अनाशा काँग्रेसकडे येत आहे तर त्याच्यासाठी त्यांना इतकी आटापिटा करायची गरज सुद्धा नाही. म्हणून नाना पटोले गेले जरी नाही तरी ते विरोधी पक्षनेते होतील अशी मला अपेक्षा आहे. 26 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत किंवा त्याच्या आत सरकार जर स्थापन नाही केलं तर 26 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता. ही कायदेशीर पेच आहे. म्हणून त्यासाठी दिलेले 48 तास आहेत. 48 तासामध्ये बहुमताचा जो आकडा आहे तो राज्यपालाकडे सादर करावा लागतो. राज्यपाल त्याला मंजुरी देते आणि एक त्यांनी त्यांच्या प्रोटोकॉलनुसार जी वेळ दिली जाते त्यावेळेला हे शपथविधी ग्रहणाचा समारंभ होतो. परंतु त्या मीनवाईल त्या पिरियडमध्ये जर याद्या जर आल्या नाही तर राष्ट्रपती राजवट ही 2-4 दिवसासाठी का होईना, हा कालखंड बाधित न होता त्याला राष्ट्रपती राजवटचं नाव देऊन 2-4 दिवसासाठी पुढे मागे हे होऊ शकतं. हा राज्यपालाचा अधिकार आहे. राज्यामध्ये निवडणुकीची वादग्रस्त कटंगे ते पटंगे धर्मयुद्धावर त्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला अहवाल मागितलेला आहे या सगळ्या वादग्रस्त विधानांचा आणि त्याची छाननी करून त्याच्यावर कारवाई सुद्धा केली जाणार आहे. काय त्यात काय कारवाई काय करणार? एक आहे तर सेफ आहे. भारतातला नागरिक हा एक असला पाहिजे. एक असला तर तो सेफ आहे. चुकीचं काय वक्तव्य? बटेंगे तो कटेंगे हेही त्याच पातळीवरची घोषणा आहे. कुणी कसा अर्थ घ्यायचा हा त्याचा प्रश्न आहे. म्हणून राज्य सरकारला जी काही नोटीस पाठवली त्याचं योग्य उत्तर दिलं जाईल. आणि मला वाटतं या दोन्ही वाक्याचा अर्थ ज्याच्या त्या पद्धतीने लोकांनी घेतलेला आहे. नागपूरला आणखी सरकार स्थापन होणं बाकी आहे, मात्र नागपूरला हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झाली आहे. बंगल्यांची साफसफाई, सगळं कलरिंग वगैरे सगळी व्यवस्था करणं सुरू झालेलं आहे. हे रुटीन आहे. 29 तारखेनंतर त्या 26 तारखेनंतर नागपूर अधिवेशनाची घोषणा सुद्धा केली जाईल. नागपूर अधिवेशन हे 31च्या दरम्यान 31 डिसेंबरच्या पूर्वी हे 15 दिवसाचं अधिवेशन हे नागपूरला भरवलं जात असतं दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी ते त्या पद्धतीने अधिवेशन नागपूरला होणार आहे. समीर वानखेडेंनी नवाब मलिक यांना अटक करावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. नवाब मलिक खुलेआम फिरतायत आणि माध्यमांना मुलाखती देत आहेत. हे त्यांच्या जामिनाच्या अटी शर्तींच्या विरोधात आहे, त्यामुळे त्यांना अटक करावी अशी समीर वानखेडेंची मागणी आहे. नवाब मलिक हे तब्येतीच्या कारणामुळे त्यांना मिळालेला जामीन होता. त्यांची तब्येत ठीक नाही आहे, किडन्या फेल झालेल्या आहेत, हार्टचा प्रॉब्लेम आहे, अशी कारणं दाखवून त्यांना जामीन मिळाला होता. पुन्हा जेलमध्ये पाठवावं ही वानखेडेंनी केलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. मला वाटतं त्याच पद्धतीने न्यायालयात सुद्धा योग्य तो निर्णय घेईल. खोके पार्ट 2 सुरू झाला होता. संजय राऊत म्हणाले की जे अपक्ष लोक आहेत संभाव्य त्यांना भाजप महायुतीने 50-50 कोटींच्या थैल्या पाठवून दिल्यात. 50 नाही 100 पाठवलेले आहेत. रावची माहिती चुकीची आहे. आम्ही 100 पाठवलेले आहेत. त्यांना ठेवायला जर जागा नसेल तर ते तुमच्याकडे पाठवतील किंवा तुम्ही जाऊन ते घ्या. मूर्खाच्या नंदनवन वावरणारे लोक यांना त्या गोष्टीची किंमतच नाही. अपक्षाच्या बोली लावायला लागलेले आहेत आता. म्हणून यांच्या लोकांनी यांना जागा दाखवलेली. यांच्या तोंडात घोडेबाजार होईल असं वाटत नाही. कसला घोडेबाजार? आम्ही बहुमतात आहोत. 26 तारखेला आम्ही सरकार स्थापन करतोय राऊत करणार आहेत. ते सिल्वर ओकवर जाऊन ते सरकार स्थापन करणार आहेत. तिथे एक जंगी पार्टी असणार आहे. राज्यपालाच्या भूमिकेमध्ये शरद पवार असतील आणि मुख्यमंत्र्याची पदाची शपथ हे संजय राऊत घेतील आणि उपमुख्यमंत्री जे आहेत त्या
जितेंद्र आव्हाड असतील, असे ते एकंदरीत मंत्रिमंडळ आहे आणि ते स्वतः जाहीर केलेले ते मंत्रिमंडळाची शपथ हे सिल्व्हर होणार आहे. तुमच्या मतदारसंघात 50 म्हणजे सट्ट्या बाजारात सुद्धा संभ्रम आहे आणि संभाजीनगरच्या मतदारसंघात सट्टा बाजारात 50 कोटीचा सट्टा लागेला. देशात सट्टा लागत असतो, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लागला सर. सट्टे बाजारावर काही लोकशाही थोडी चालते. तुमच्या जागेवर जास्त एंट्रीज आहेत सट्ट्या बाजारात. असं दे ना, चांगली गोष्ट आहे ना. असं तुम्ही विजय व्हावत म्हणून काही ठिकाणी पूजा सुरू करताय, त्यावर तुमचं काय मत आहे? रुद्राभिषेक वगैरे नाही, असतं प्रत्येक मतदारसंघामध्ये कार्यकर्ता हा अशी तुम्हाला अपेक्षा आहे? मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर आता संधी मिळेल अपेक्षा आहे? निश्चित मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीमध्ये मी असेल. इम्तियाज जलील म्हणाले की लोकसभेत माझा पराभव जनतेने केला नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरने इथे पैसे आणले होते त्याच्यामुळे माझा पराभव झाला. काल पत्रकार परिषदेत त्यांनी असा आरोप केला. इम्तियाज जलील जे आलेले ना हैदराबादहून पार्सल, लोकांनी ते वापस पाठवण्याचा निश्चय केलेला, चंग बांधलेला आहे. आताही मध्ये जो पराभव होईल त्या टायमाला इम्तियाज जलील हे शहर सोडून जाईल. मुस्लिमामध्ये भांडणं लावण्यामध्ये जी काही आघाडी यांनी घेतली होती त्या मुस्लिमांनी आता यांना नाकारलेलं आहे आणि त्याचा परिणाम MIMचं बोऱ्या बिस्तार या ठिकाणी गुंडाळल्या जाईल आणि बॅक टू हैदराबाद असं त्यांचं एकत्रित चित्र असेल. जरांगे फॅक्टरीचं किती चाललंय जरांगे फॅक्टरी विधानसभेत असं तुम्हाला वाटतं? जरांगेने कधीही कुणालाही पाठिंबा किंवा कुणालाही विरोध असं कुठेही म्हणलेलं नाही. त्यांनी एकच सांगितलं की जो माणूस आपल्या आंदोलनाला सपोर्ट करत असेल किंवा ज्या लोकांनी चांगली होती. सी वोटरचा सर्व्हे आलेला आहे, त्यामध्ये महायुतीला 112, महाविकास आघाडीला 104 आणि अटीतटीच्या लढाईमध्ये 61 जागा अशा दाखवलेल्या आहेत. आता हे सगळे सर्वे आहेत. आजचा दिवस वाट पहा, उद्या सकाळी 11 वाजता सगळं पिक्चर क्लिअर होईल. मुंबईत महायुतीला 49% तर महाविकास आघाडीला 37% मिळण्याचा अंदाज त्यामध्ये दाखवण्यात आला. सर्व सर्वेचा उत्तरं उद्या आपल्याला मिळतील, म्हणून आता त्या सर्वेवर वारंवार भाष्य करणं योग्य नाही.